विभागाकडून पण आम्ही ऐकून घेतलेलं आहे, त्यांच्या काय अडीअडचणी त्यांनी सांगितलेलं आहे, त्याचे जे काही सोल्युशन्स काढायचे त्याबद्दल आमच्या चर्चा चालू आहे. आणि सर्व स्पॉट झाल्यानंतर ते दरवर्षी चांगला बंदोबस्त पोलीस विभागाकडून होत आहेत आणि ते कसा इम्प्रूव्ह करायचे, आणखी जनतेला काय सुविधा देतात ते मागच्या वर्षी काय कमतरता असलं तर ते कसं पूर्तता करायचं त्या दृष्टीने आमचं नियोजन राहील. कलेक्टर ऑफिस पण 2 वेळ या विषयावर बैठक घेतलेली आहे आणि त्यांनी पण आम्हाला जे काही सहकार्य लागेल ते करणार आहे. कॉर्पोरेशन, कलेक्टर ऑफिस आणि पोलीस आयुक्त हे आमच्या संयुक्त प्रयत्न पूर्ण जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास नसताना हे 3 दिवसाचा कार्यक्रम आणि पूर्ण गटायात्रा होईल अशा आमच्या अपेक्षा. मार्गाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा चर्चा केली जाते आणि अक्षरच्या वेळी काय सर्वात मोठा प्रश्न असेल की मार्गाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाकडे असे वेगळे काही नियोजन असतात. दरवर्षी गर्दी वाढत जात आहे, मार्ग तेवढंच आहे आणि जे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर ते आजूबाजूच्या कॅरेज वेला नंबर ऑफ व्हेकल्सपासून सर्व वाढत जात आहे. त्यामुळे अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चरमधून आम्हाला क्राऊड मॅनेजमेंट करण्यात ते बॅरिकेडिंग्स असो किंवा इतर 2 आणखी 50 मीटर अगोदरपर्यंत बॅरिकेडिंग लावून आम्ही जे पब्लिक पायी चालण्यासाठी किंवा पायी उभं राहण्यासाठी त्यांना जे जागा मिळेल ते जास्तीत जास्त ते प्रयत्न. काय अहवाल करायचं सोलापूरकरांना आणि बघताना प्रशासनाकडून? हे एक सोलापूरला एक मुख्य धार्मिक कार्यक्रम आहे. धार्मिक भावनेने सर्वांनी सहभाग घेऊन आशीर्वाद घ्यायचे. बाकी यात कुठल्याही प्रकारच्या हे मूळ उद्देश आहे धार्मिक कार्यक्रम. त्याच भावनेने सर्वांनी सहभाग घेतला तर कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येणार नाही. यावर्षी दिनांक 12 जानेवारीपासून सोलापूर ग्रामदेवते सिद्धरामेश्वराची यात्रा संपन्न होती आहे. या यात्रेमध्ये या हिऱ्यापोळींच्या वाड्याच्या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आणि यात्रेमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या हिऱ्यापोळे यापूर्वीच महापालिकेला कळवलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आपण महापालिकेच्याकडून ही तयारी चालू केलेली आहे. त्याचबरोबर ज्या काही महापालिकेच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्याला प्रतिवर्षीप्रमाणे निश्चितपणे पूर्ण करून यात्रेमध्ये कुठेही गालबोट लागणार नाही याची सर्वतोपरी दक्षता या माध्यमातून घेण्यात येत आहे.